नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण भूगोल विषयाच्या संदर्भातील काही क्वेश्चन बँक बघितलेले आहेत. जे प्रश्न राज्यसेवेची मुख्य परीक्षा 2020मध्ये जो पहिला पेपर होता त्या पहिल्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. आता हे प्रश्न बघण्याचं कारण म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परत विविध प्रकारच्या इतर परीक्षांच्यामध्येही रिपीट होण्याची किंवा पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला या प्रश्नांची माहिती बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला इतरही प्रश्न कशाप्रकारे येऊ शकतात तेही आपल्याला याच्या माध्यमातून समजू शकतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे प्रश्न बघायचे आहेत. आता याच्या अगोदर आपण या क्वेश्चन बँकचे भूगोल विषयाच्या संदर्भातील जे प्रश्नसंच आहे याचे एकूण 10 भाग बघितलेले आहेत. त्या 10 भागांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते जाऊन सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर तुमचे जे इतर मित्र वगैरे कोणी असतील त्यांना तुम्ही ते शेअर करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला या लेक्चर्समध्ये किंवा या प्रश्नांच्या संदर्भामध्ये हे प्रश्न भूगोल विषयाच्या ज्या विविध शाखा आहेत, म्हणजे जर आपण प्राकृतिक भूगोलापासून आर्थिक भूगोलापर्यंत किंवा इतर पर्यावरण भूगोल ह्या सर्व शाखांच्यामध्ये विचारले गेलेले किंवा या शाखांशी संबंधित असलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांचं स्वरूप व्यापक असलेलं पाहायला मिळेल. तर चला तर आपण या प्रश्नांच्या संदर्भामध्ये माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो पॉप्युलेशन जॉग्राफी याच्याशी संबंधित आहे, म्हणजे लोकसंख्या भूगोलाशी संबंधित आहे. प्रश्न काय बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो? आता आपल्या भारतातील जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या 1901 पासून ते 2011 पर्यंत ही लोकसंख्या कशा प्रकारे वाढत गेली आणि कोणत्या ठिकाणी स्थिर झाली, त्याची वाढ स्थिर राहिली याच्याशी संबंधित प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आता या दुसऱ्या क्रमांकाचा आपण विचार करत असताना काही दिवसांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये आपण पहिल्या क्रमांकावरही जाण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण 1901 पासून 11 पर्यंत जर आपण बघितलं भारताची लोकसंख्या वाढ, तर इथे जे कालखंड दिले त्या कालखंडांच्या मध्ये कोणत्या कालखंडात भारताची लोकसंख्या वाढ ही स्थिर स्वरूपाची होती, म्हणजे जिथे वाढ पण नव्हती किंवा घट पण नव्हती, असा कालखंड कोणता याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 1901 ते 1921, दुसरा 1921 ते 1951, तिसरा 1951 ते 1981, चौथा 1981 ते 2011. या 4 कालखंडातील कोणत्या कालखंडामध्ये लोकसंख्येच्या वाढीचा जो वेग आहे तो स्थिर होता याच्याशी संबंधित प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे 1921 ते 1951 या कालखंडामध्ये आपल्या भारतातील लोकसंख्येची जी वाढ होती ती स्थिर होती. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट नव्हती, पण त्याच्यात वाढ पण नव्हती घट पण नव्हती, असा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. म्हणून या ठिकाणी आपल्या भारतातील लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड 1921 ते 1951 हा ओळखला जातो. आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग पिरियड इज नोन ॲज द पिरियड ऑफ स्टेडी ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन इन इंडिया? 1921 पहिला पिरियड, दुसरा 1951 टू 1981, तिसरा पिरियड 1921 टू 1951 आणि चौथा आहे 1981 टू 2011. आता या ठिकाणी जर याचं राईट आन्सर बघितलं तर 2 नंबरचं आहे 1921 टू 1951. या ठिकाणी या कालखंडामध्ये आपल्या भारतातील लोकसंख्या वाढ स्थिर झाली होती. दुसरा प्रश्न जसा पहिला लोकसंख्या भूगोलाविषयी होता, दुसराही तसाच लोकसंख्या भूगोलाविषयी आहे. आता काय प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? म्हणजे जर आपण बघितलं तर जसं आपल्या भारताचा देश जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो, तसं 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार जर आपण बघितली तर जवळपास 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. त्या 29 घटक राज्य आणि 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांच्या मधील 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जी आहे ती 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाची होती. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याचा अचूक उत्तर जे आहे ते दुसरा, म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये
महाराष्ट्राचा 2011च्या सेन्सस 2011 नुसार दुसरा क्रमांक लागतो. आता इथे प्रश्न आहे बघा, अकॉर्डिंग टू सेन्सस 2011 महाराष्ट्र स्टँड विच रँक इन दी स्टेट इन इंडिया. त्याचे ऑप्शन आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर याचं राईट आन्सर आहे सेकंड, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार दुसरा क्रमांक लागतो. जसं भारताचा जगात दुसरा आहे असा महाराष्ट्राचाही 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. तिसरा प्रश्न काय बघा, तो एन्व्हायरमेंटल जॉग्राफीशी रिलेटेड आहे किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीची संदर्भात. तिसरा प्रश्न, भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा लागू केला. आता जे पर्यावरण आहे किंवा आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आहे ते वातावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतर सर्व जीवांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहेत. त्या कायद्यांच्यामध्ये भारतामध्ये जो पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जो कायदा लागू केला गेला तो कोणत्या साली किंवा कोणत्या दिवशी लागू केला गेला याच्याशी संदर्भात प्रश्न आहे. आता भारतामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जो कायदा लागू केला याच्याशी संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 19 नोव्हेंबर 1986, दुसरा 20 नोव्हेंबर 1976, तिसरा 20 नोव्हेंबर 20 डिसेंबर 1996 आणि वरीलपैकी नाही. आता याच्यात जर आपण 4 पर्यायांच्या पैकी बघितलं तर पहिला पर्यायाचं अचूक उत्तर आहे 19 नोव्हेंबर 1986 रोजी आपल्या भारतामध्ये पर्यावरण रक्षणाच्या संदर्भामध्ये पहिला कायदा लागू केला गेला. When was Environmental Protection Act implemented in India? The right answer 19 नोव्हेंबर 1986 मध्ये आपल्या भारतामध्ये पर्यावरण रक्षणाचा किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला गेला होता. चौथा प्रश्न हा फिजिकल जॉग्राफीशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये जो रेनी सीझन किंवा आपण पावसाळा म्हणतो पावसाळ्याशी संबंधित आहे. काय प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न, ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे कोणत्या प्रकारचा पाऊस पडताना आढळतो. आता आपल्या भारतामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस मुख्यतः मान्सूनपासून सर्वात जास्त पडतो, त्यानंतर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये प्रादेशिक स्वरूपाचा पडतो. म्हणजे त्या प्रकारची तिथे कोणत्या प्रकारची स्थिती आहे याच्याशी संबंधित हा पाऊस असलेला पाहायला मिळतो. म्हणजे भौगोलिक रचना कशा प्रकारची आहे त्या प्रकारचा. म्हणजे काही ठिकाणी आवर्त प्रकारचा पडतो, काही प्रत्यावर्तक पडतो, काही ठिकाणी आरोह प्रकारचा पडतो, काही ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पडतो. तर ईशान्य भारतातील असणारं चेरापुंजी हे जे ठिकाण आहे ते भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर याच्याशी संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. 1 आहे आवर्त, 3 प्रतिरोध, 2 आरोह आणि 4 आहे यापैकी नाही. तर चेरापुंजी हे जर ठिकाण बघितलं तर हे ठिकाण उंचावरती आहे आणि या ठिकाणी जे वाहून आलेले ढग आहे ते ढग या डोंगरावरती अडवले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणून याचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर प्रतिरोध हे आहे. ईशान्य भारतातील चेरापुंजी या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. विच टाईप ऑफ रेनफॉल इज ऑब्झर्व ॲट चेरापुंजी इन नॉर्थ ईस्ट इंडिया. तर ओरोग्राफिक रेन हा याचं राईट आन्सर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी 4 टाईप दिलेले आहेत, सायक्लोनिक, कन्व्हेन्शनल, ओरोग्राफिक आणि नेन ऑफ दिस. तर याचा राईट आन्सर 3 आहे ओरोग्राफिक. म्हणजे ईशान्य भारतामध्ये चेरापुंजी या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 5वा प्रश्न आहे, भारताचे खालीलपैकी पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते. म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन मुक्त राज्य म्हणजे जिथे जंगलांचं प्रमाण सर्वात जास्त आहे अशा प्रकारच्या ठिकाणाला आपण पहिलं कार्बन मुक्त राज्य की जिथे कार्बनचं जे निर्मितीचं प्रमाण आहे ते निर्मितीचं प्रमाण 0 आहे असं कार्बन मुक्त राज्य कोणतं. आता भारतातील खालीलपैकी कोणते पहिले कार्बन मुक्त राज्य आहे याच्याशी संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. 1 अरुणाचल प्रदेश, 2 हिमाचल प्रदेश, 3 मध्य प्रदेश आणि 4 काश्मीर. तर आपण जर बघितलं तर जास्त जंगलांचं प्रमाण आपण बघितलं तर हे उत्तर भारतातील हिमालयाच्या प्रदेशामध्ये आहे आणि हिमाचल प्रदेश हे जर ठिकाण बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणी असणारं उंची, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि तिथे असणारं भौगोलिक रचना यामुळं हिमाचल प्रदेशमध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे ते कार्बन मुक्त शहर किंवा कार्बनचं सर्वात जास्त कार्बन निर्मितीचं प्रमाण सर्वात कमी असलेलं पाहायला मिळतं. म्हणून भारतातील
पहिलं कार्बनमुक्त राज्य म्हणून आपण हिमाचल प्रदेशला ओळखतो. इंग्लिशमध्ये काय विचारले बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इंडियाज फर्स्ट कार्बन फ्री स्टेट. कार्बन फ्री स्टेट कोणतं आहे, ते कार्बन फ्री स्टेट हे हिमाचल प्रदेश असलेलं पाहायला मिळतं. हा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विविध परीक्षांच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे 4 पर्याय दिलेले आहेत, एक अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश जो आहे ते त्याचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सहावा प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली कोणत्या शहरामध्ये आयोजित केली होती. आता संयुक्त राष्ट्रसंघाने पहिली जी जागतिक पर्यावरण परिषद आहे ती 1972 साली कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेली होती, म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून 1972 मध्ये जी परिषद आयोजित केलेली होती त्या शहराचं नाव काय. याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, एक स्टॉकहोम, जोहान्सबर्ग, न्यूयॉर्क आणि 4 नंबरचा आहे पॅरिस. आता याचं जर आपण राईट आन्सर बघितलं तर स्टॉकहोम्स हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्टॉकहोम्स या सिटीमध्ये पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 मध्ये आयोजित केलेली होती. ऑर्गनाइज फर्स्ट वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंटल इन द इयर 1972 ॲट सिटी स्टॉकहोम. आता स्टॉकहोम या सिटीमध्ये या ठिकाणी पहिली जागतिक पर्यावरण परिषद फर्स्ट वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट इन 1972 मध्ये आयोजित केली गेलेली पाहायला मिळते. म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये 1972 साली स्टॉकहोम या शहरामध्ये पहिली जागतिक पर्यावरण परिषद आयोजित केली गेली होती. 7वा प्रश्न काय बघा, डॅश हे उत्तर गोलार्धातील महत्त्वाचे जिओम आहे. जिओम म्हणजे त्या ठिकाणी असणारे विविध प्रकारचे जे घटक आहेत त्या घटकांचं प्रमाण असलेलं जे बायोमास आहे ते बायोमास किंवा बायोमिन्स याचं प्रमाण जास्त असलेलं उत्तर गोलार्धातील महत्त्वाचं ठिकाण किंवा प्रदेश कोणता. तर या ठिकाणी हा जो 7वा प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे, कारण आपण जर हे 4ही प्रदेश बघितले तर महत्त्वाचे ते गवताळ प्रदेश म्हणून आपण त्यांना ओळखतो. हे 4 प्रदेश कोणते आहेत बघा, एक कंपास, सॅव्हाना, पंपास आणि तैगा. आता याचं राईट आन्सर जर बघितलं तर तैगा हाही ठिकाण आहे, कारण आपण बघितलं तर उत्तर गोलार्धातील जो भाग बहुतांश कालखंडामध्ये बर्फाळ असतो की ज्या ठिकाणी कमीत कमी कालावधीमध्ये सूर्याची किरणं पडतात असा भाग म्हणून आपण तैगा प्रदेशाला ओळखतो. हे तैगा प्रदेश हे उत्तर भारतातील महत्त्वाचं जिओम असलेलं पाहायला मिळतं. डॅश इज द इम्पॉर्टंट बायोमेस इन द नॉर्थ हेमिस्फियर. तैगा हे त्याचं राईट आन्सर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 8वा प्रश्न काय बघा, 8वा प्रश्न ॲग्रिकल्चर जॉग्राफी किंवा सॉईलशी रिलेटेड आहे किंवा मृदेशी रिलेटेड आहे. मृदाशास्त्राची एक शाखा जी विशेष करून मृदा, तिचे मूळ, वर्गीकरण व वर्णन यांचा अभ्यास करते त्यास असे संबोधले जाते. म्हणजे आपण बघतो की विविध प्रकारचा अभ्यास करणाऱ्या ज्या आपल्याकडे शाखा आहेत त्या शाखा आपण विस्तारित झालेल्या पाहायला मिळतं. म्हणजे जर आपण बघितलं तर भूगोल विषयातून जर आपण इतर वेगवेगळ्या बाहेर पडलेल्या शाखा म्हणजे हवामानाचा अभ्यास करणारी क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्र, त्यानंतर आपण प्राण्यांचा अभ्यास करणारी ॲनिमल जॉग्राफी, वनस्पतींचा अभ्यास करणारी वनस्पती भूगोल, त्याचबरोबर मानवाचा अभ्यास करणारी मानवी भूगोल, आर्थिक घटकांचा अभ्यास करणारी आर्थिक भूगोल, पर्यावरणाचा अभ्यास करणारी टुरिझम जॉग्राफी किंवा पर्यावरणशास्त्र, हे असं आपण विविध विषयांची अभ्यास करणाऱ्या शाखा निर्माण झालेल्या पाहायला मिळतं. तसं या ठिकाणी प्रश्न काय बघा, मृदाशास्त्राची म्हणजे आपण बघतो की जे सॉईलशी रिलेटेड जे आहेत सॉईल सायन्स आहे याची एक कोणती शाखा आहे की जी विशेष करून मृदा, तिचे मूळ, वर्गीकरण आणि वर्णन यांचा अभ्यास करते, त्यास काय म्हटले जाते किंवा त्यास असे संबोधतात. म्हणजे आपण जर बघितलं तर सॉईल सायन्सचे सुद्धा त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करणाऱ्या विविध ब्रांचेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं जर प्रश्न विचारलेले तो मृदा, तिचे मूळ आणि वर्गीकरण आणि वर्णन म्हणजे मृदेची निर्मिती कशा प्रकारे होते, त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, त्याचं वर्णन, या सर्व घटकांचा अभ्यास करणारी शाखा कोणती, सॉईल सायन्सची शाखा कोणती असा प्रश्न आहे. याच्याशी रिलेटेड 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे एडॉफोलॉजी, 2 पर्यावरणशास्त्र, 3 माती प्रकार अभ्यास आणि 4 भूगर्भशास्त्र.
आता याचं अचूक उत्तर बघितलं तर माती प्रकार अभ्यास हे याचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये कसा विचारले बघा. ए ब्रांच ऑफ द सॉईल सायन्स दॅट स्पेसिफिकली डील्स विथ द स्टडी ऑफ सॉईल ओरिजिन, इट्स क्लासिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन इज नोन ॲज. आता याचं राईट आन्सर आहे पेडॉलॉजी. आता हे सर्व तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. एडॅफोलॉजी, इकॉलॉजी, पेडॉलॉजी आणि जिओलॉजी. त्यावेळेला आपल्याला या प्रश्नांचा अभ्यास किंवा माहिती असणं गरजेचं. आता या ठिकाणी हे चारही जे घटक आहे ते इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा तेव्हा त्याचं मराठी ट्रान्सलेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेला तुम्हाला पेडॉलॉजी म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. पेडॉलॉजी म्हणजे माती प्रकाराचा अभ्यास करणारी शाखा, ती सॉईल सायन्सशी रिलेटेड आहे. म्हणून पेडॉलॉजी हे काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पेडॉलॉजी म्हणजे माती प्रकार अभ्यास, जी सॉईल सायन्सशी रिलेटेड ब्रांचेस आहे. ती मृदा, तिचे मूळ, वर्गीकरण आणि वर्णन यांचा अभ्यास करते. त्याला आपण पेडॉलॉजी असं म्हणतो. आता 9वा प्रश्न काय बघा. जागतिक तापमानवाढीमध्ये कोणते घटक प्रत्यक्षरित्या कारणीभूत नाही किंवा नाही. आता याच्याशी संबंधित काय प्रश्न बघा की जागतिक तापमानवाढीमध्ये कोणता घटक जो प्रत्यक्षरित्या या ठिकाणी प्रत्यक्षरित्या कारणीभूत नाही किंवा नाहीत. म्हणजे याच्यामध्ये वरीलपैकी आता 4 पर्याय दिलेले आहेत. एक, कार्बन डायऑक्साईडचे अधिकतम प्रमाण, हरितगृह वायूंचे उत्सर्जन, आम्लांचे संचयन आणि वरीलपैकी सर्व. आता जागतिक तापमान जे आहे, ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोणता घटक प्रत्यक्षरित्या कारणीभूत नाही. आता जागतिक तापमान वाढ जर आपण बघितलं तर जो कार्बन डायऑक्साईड वायूचं उत्सर्जन होतं, म्हणजे आपण जंगलांची जंगल तोडतो आणि जो विविध प्रकारचं कार्बन तयार होतो, तो कार्बन याच्यामध्ये वनस्पतींचं शोषण कमी करतात आणि वनस्पतींचं शोषण कमी केल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं किंवा उष्णता वाढते. त्याचबरोबर विविध वायूंचं उत्सर्जन होतं, त्यामुळेही प्रमाण वाढतं. आता जर आपण आम्लांचं संचयन बघितलं तर आम्लांचं संचयन हा जागतिक तापमानवाढीवरती एवढा तो घटक प्रत्यक्षरित्या परिणाम करत नाही. म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर जागतिक तापमानवाढीमध्ये आम्लांचं संचयन हे जे आहे तो घटक हा प्रत्यक्षरित्या परिणाम करत नाही. म्हणून या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर आम्लांचं संचयन हा याचं अचूक उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं राईट आन्सर C3 आहे, आम्लांचं संचयन. विच फॅक्टर इज आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग? एक्सेस अमाऊंट ऑफ CO2, डिपॉझिशन ऑफ ॲसिड्स, इमिशन्स ऑफ ग्रीन आणि ऑल ऑफ दी अबव. आता जर आपण याचं हे तिन्ही घटक बघितले तर तिन्ही घटक ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड आहेत. परंतु डायरेक्टली आपण जर बघितलं तर डायरेक्टली इफेक्ट करणारे हे 2 घटक आहेत की या दोन्ही घटकांचा डायरेक्टली ग्लोबल वॉर्मिंगवरती इफेक्ट होतो. परंतु जर आपण डिपॉझिशन ऑफ ॲसिड बघितलं, अम्लांचं संचयन, तर अम्लांचं संचयन हा घटक ग्लोबल वॉर्मिंगवरती तितकासा डायरेक्टली इफेक्ट करत नाही. म्हणून या ठिकाणी याचं राईट आन्सर 3 असलेलं पाहायला मिळतं. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 10वा प्रश्न काय बघा. मानव आणि प्राणी यांच्यातील विविध क्रिया, जमिनीचे चुकीचे व्यवस्थापन, जंगलतोड, अतिचराई यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून जी धूप होते त्या धुपेस टिंबटिंब असे म्हणतात. आता मानव प्राणी यांच्या विविध क्रिया, मानव प्राणी यांच्या विविध क्रिया म्हणजे या ठिकाणी मानव आणि आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी केलेली जमिनीचं खोदकाम असेल किंवा मूळ प्राकृतिक घटकामध्ये किंवा रचनेमध्ये केलेला बिघाड असेल किंवा मोडतोड असेल किंवा प्राण्यांनी आपल्या संरक्षणासाठी जमिनीचे केलेलं खोदकाम असेल, यांच्या विविध क्रिया. जमिनीच्या चुकीचे व्यवस्थापन म्हणजे आपण शेती बघतो, शेतीची मशागत वगैरे याची चुकीची पद्धत, जंगलतोड, अतिचराई यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून जी धूप होती त्या धुपेला त्यास काय म्हणतात. म्हणजे आपण प्रामुख्याने जर बघितलं तर जमिनीची धूप आपल्याला माहिती आहे, परंतु हे जर विविध प्रकार बघितले तर विविध प्रकार हे जमिनीच्या धुपेचे ते दिलेले आहेत. जलधूप म्हणजे ज्यावेळेला एखाद्या उतारावरती पाण्याचा वेग जास्त असतो आणि वेगामुळं जमिनीवरचे सुपीक मातीचे थर पाण्याबरोबर वाहत जाऊन जे सखल प्रदेशामध्ये साचतात त्याला जलधूप म्हणतात. भौगोलिक धूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीची वातावरणातील असणारी जी आपण सूर्याच्या उष्णतेमुळे आकुंचन, प्रसरण आणि या सर्व क्रियांच्यामुळे वेदरिंग होतं, त्या वेदरिंगमुळे जी धूप होती ती भौगोलिक धूप. वाराधूप म्हणजे वाऱ्याच्या वहनामुळे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये
मातीचे जे सुपीक कण वाहत जातात ती वारा धूप म्हणून आपण ओळखतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मानव प्राणी यांच्या विविध क्रिया, जमिनीचे चुकीचे व्यवस्थापन, जंगलतोड आणि चराई यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून जी धूप होते त्या धुपेला आपण प्रवेगक धूप असं म्हणतो. म्हणजे तो धुपेचा प्रकार प्रवेगक धूप या नावाने ओळखला जातो. म्हणजे आपण एखाद्या जर घटकाचा आपण विचार करायला गेलो तर त्याच्या किती सखोलपणे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात हे आपण इथे बघू शकतो. आता अशा प्रकारचे आपण या ठिकाणी हे 10 प्रश्न बघितलेले आहेत. याच्या संदर्भात जर त्या तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत जास्तीत जास्त हे पोचवा की जेणेकरून त्यांना या सर्व व्हिडिओंचा त्यांच्या सर्व प्रकारच्या परीक्षांच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त फायदा होईल. थँक्यू.